जीवनातला हा पैलू आहे. संघर्ष केलंच पाहिजे. आणि जसं की आपल्याला जसं चिलोबा सारखं आहे सर आपल्याला लाभले सगळ्यांना आणि त्यांनी एक हिरे बाजूला करून त्यांना मार्गदर्शन केले. जसं आम्ही कृतज्ञ आहे सरांच्या आणि सरांना आम्ही कधीच असं बघणार नाही की त्यांनी हलगी वागवत पुढे जावं, पण सरांचा आम्ही त्याच्यापेक्षाही आम्ही मान करतो. आम्ही जरी गजानन उद्या कलेक्टर जरी झाला तरी तो गाडीच्या खाली असेल आणि सत्कार हा सरांचाच राहणार आहे. कारण वेळोवेळी मोटिवेशन, वेळोवेळी सल्ला, वेळोवेळी मी ज्यावेळेस माझं जे काय प्रपंच आमचं काय घराचं नाव मोठं, जसं की मोठ्या घरचा पोकळ वासा, तसं माझं फॅमिलीचं सगळं बॅकग्राऊंड होतं. तरी त्या संघर्षातून तुम्ही सगळ्यांनी बघितलंय माझ्या सोबत असलेल्या प्रत्येक मित्रांना माझी यशोगाथा किंवा प्रत्येक गोष्टी माहिती आहेत. तसाच गजानन हा एकदम प्रतिकूल परिस्थितीतून प्रत्येक वेळेस वेगवेगळं यंत्र वापरत, वेगवेगळ्या गोष्टी वापरत, त्याचा स्वतःची फॅमिली, स्वतःचं लग्न, करिअर ह्या सगळ्या गोष्टीला बाजूला ठेवून त्याला फक्त सक्सेस हा रेशो आहे तो त्याचा हे स्वतःचं बनवलेलं एक अस्त्र आहे. आणि सरांनी वेळोवेळी त्याला मनोबल किंवा मित्रांच्या सगळ्यांची साथ, तसंच बहिणींचंही तिचं सतत कंटिन्यू मॉनिटरिंग असणं, आशीर्वाद असणं हेही त्याला लाभलं. तो असा अजिबात अनलकी नाही की तो आमच्यातूनच गेलेला आहे, त्याच्यामुळे तो एकदम लकी आहे. आणि आज आमच्या प्रत्येक म्हणजे जवळपास सर मला वाटतं 150 स्टुडंटमध्ये 10वीच्या तो आता सगळ्यात अव्वल स्थानी आहे. पण आम्ही समाधानी नाहीये की तोही समाधानी नाहीये. तो असाच पुढे पुढे जात राहो. आणि आम्हाला वेळोवेळी संधी सरांनी हॉल आम्हाला दिला की ह्याच्यासाठी सत्कारासाठी, त्याच्याबद्दलही आम्ही सरांचे ऋणी आहोत. आणि दरवेळेस सर सांगायचे की माकड नीट शिक गेलाय तुला. ते मला वाटतंय दीपक चिलोबा इथं नाहीये आपल्यात, पण त्याला मी मिस करतो. तो पहिलं सर 5ला ट्युशन ठेवायचे. ट्युशनची वेळ अक्कांमुळं किंवा बाकीच्या ट्युशन्समुळे जरा मागे पुढे व्हायची आणि आम्हाला बॅचमध्ये बसता येत नव्हतं. एकदम नॉमिनल फीस म्हणजे फीसच नव्हती, ती गुरुदक्षिणा सुद्धा नव्हती. आता मला वाटतंय कुठेतरी पाया पडायला गेल्यानंतर तुम्ही 100ची नोट सहज सोडता, तसं सरांची त्याच्या अर्धी नोट तेही दिलं तर द्या, नाहीतर शिकायला या, ह्या भावनेनं एवढ्या छोट्याशा मुरुम सारख्या ठिकाणी सरांनी आम्हाला संधी दिली, आम्हाला मार्गदर्शन केलं. वेळोवेळी आम्हाला आमचा मार्ग कुठं चुकतंय ते सांगत आले. जे की एखाद्या वर्गामध्ये शिक्षक हा सगळ्याला शिकवत असतो, पण सर प्रत्येकाला वेगवेगळे शिकवलेले हे एकमेव चिलोबा सर आहेत. आता बऱ्याच ठिकाणी आमच्या इथं शाळेमध्ये 50-55 विद्यार्थी राहायचे. दुपारी 12ला शाळा भरायची. जेवण करून तट्टाड जांभळ्यात येत बसणार आम्ही 12 ते 5. त्याच्यामुळे आमचं काही लक्ष राहायचं नाही. सरांकडे 5 वाजता आम्ही ट्युशनला जायचो. तो चिलोबा पहिलं गड्याला पाठवायचा, ट्युशन थुंबलं तरी हिल्ला लोड होता. तो गडी यायचा आणि बघायचा थुंबे तरी. मग तो बिजू आपला सक्करकी गड्यालाही चांगलं मिस करतोय सगळ्यांना. बिजू नाहीये, शैलेंद्र नाहीये. सरांचे एक म्हणजे असा मोठं नव्हता की गजानन असं काही नव्हतं. तर सर प्रत्येकाला मार्गदर्शन करायचे. गजानन हा उलटा सरकडे जायचा जास्त प्रॉब्लेम घेऊन, म्हणून तो आज तिथे आहे. असं नाही की आम्ही गेल्यानंतर सर काय ओळखत नव्हते किंवा प्रॉब्लेम विचारत नव्हते. ट्युशन्स घ्यायचे. फीस तरी मला वाटते की बऱ्याच पोरांनी, दुसरी बॅच होतो आम्ही, सरांनी ज्यावेळेस ट्युशन चालू केले, सर म्हणले की माझी परिस्थिती नाही आहे एवढे मोठे पैसे द्यायचं, माझं BEd झाल्याने मी पगार घेईन. नाहीतर सर आज एखाद्या संस्थेमध्ये पगार घेऊन आमच्यासारख्या आपल्यासारख्या विद्यार्थ्यांना, आपल्यासारख्या आता झालेल्या अधिकाऱ्यांना आपण सरांना गमवला असतो, आपण वेगळीकडेच राहिला असतो. वेळोवेळी म्हणजे आम्हाला मार्गदर्शन सरांनी देत राहावं. अजूनही आम्ही सरांसाठी हे विद्यार्थीच आहोत. जोपर्यंत आम्ही परिपक्व होत नाही तोपर्यंत. आणि शिक्षक आणि गुरु हा गुरुच असतो केव्हाही कुठल्याही ह्याच्यामध्ये. तर तुम्ही प्रत्येकाने 1-2 मिनिट आपलं मनोगत व्यक्त करावं. आणि परत एकदा सरांचं आणि नायब तहसीलदार आपले मित्र असेच उत्तर प्रगती करून जे काय UISP होणार आहेत ते त्यांच्या पुढील वाटचालीसाठी आपल्या ग्रुपकडून, आपल्या मित्रपरिवाराकडून जितके काय आशीर्वाद, जितके काय प्रेम आपल्याला देता येते. आणि त्यांनी वेळात वेळ काढून, थोडा वेळ झाला, एक इलेक्शन ड्युटी असल्यामुळं 11ची वेळ होती,
आणि आपण सगळे इथं आलो, सगळ्यांचे म्हणजे कामं आहेत ते आहे. सरांनी मला सकाळी आमरला फोन आला सकाळी की अरे 25 एक मुलं आहेत. मग पोरं काय करते का गावातच आहे ते 25 आहे. पण सर असं न होता प्रत्येक जण धडपडते, प्रत्येक जण ज्या त्या क्षेत्रामध्ये एकदम अवलंबी आहे. आता म्हणजे उदाहरण मला एकाचं असं देता येत नाही, बऱ्याच जणांनी कंपनी काढली, बऱ्याच जणांची छुपे धंदे आहेत. प्रत्येक जण त्याच्या परीनं त्याच्या पद्धतीनं तो एकदम स्टँड आहे. आता आम्ही वयाचे 40 पदार्पण झालेला आहे आमचा, आता 41 होतोय. तर आमच्यावर जबाबदाऱ्या भरपूर आहे. फॅमिली आहे, मित्र परिवार आहे, तसंच आमचं बाकीचं कुटुंब आहे. तर आम्ही आता एक 6 नोव्हेंबरला सगळ्यांमार्फत म्हणजे जेवढ्या मुली आहेत आणि मुलं आहेत तरी आम्ही तुम्हाला इन्व्हाइट करून त्याही वेळेस तर तुम्हीही यावं. तर असं बोलून मी माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.